गेल्या आठवड्यात मुसळधार पाऊस झाला आणि ह्या पावसाचा फटका जो आहे तर तो मक्याच्या पिकाला जो बसलेला आहे। आता आपण लासलगावजवळ असलेल्या पिंपळगाव नजीक या ठिकाणी आहोत। या ठिकाणी जर बघितलं तर आपण मक्याच्या शेतावर आलेलो आहोत। या ठिकाणी आपण पाहू शकतात कशा पद्धतीने उभं मक्याचं पीक जे आहे तर ते मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे हे संपूर्ण आडवं पडलेलं आहे। अशाच पद्धतीने अनेक मक्याच्या शेतांमध्ये जे तर ते मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे आणि अशामध्ये हे पीक आडवं पडल्यामुळे शेतकऱ्याचं जे तर हातातोंडाशी आलेलं घास हिरवल्या गेलेलं आहे। त्याच्यामुळे आता हा खर्च भरून कसा निघणार, तर आता शेतकऱ्यांचं काय म्हणणं आहे तर आपल्यासोबत या ठिकाणी मका उत्पादक शेतकरी आहेत। मला हे सांगा भाऊ, तुम्ही या ठिकाणी किती एकरावर मक्याचं पीक लावलेलं होतं, किती खर्च आलेला आहे आणि या ठिकाणी पंचनामे झाले का नाही झाले आणि तुमची काय मागणी? आमचे सर्वसाधारण 3.5-4 एकर मक्याचं क्षेत्र आहे। तसं आजूबाजूलाही मक्याचे जे क्षेत्र आहे सर्वच नुकसान झालेलं आहे। सगळ्यांचंच भुईसपाट मका झालेला आहे। साधारणपणे एकरी 40-45 हजार रुपये जो खर्च येतो तो सुद्धा भरून निघणार नाही आहे। मका पूर्णपणे पाण्याखाली गेलेला आहे। महसूलचे तलाठी मॅडम येऊन गेल्या आणि कृषी सहाय्यक पण येऊन गेले। त्यांनी काल रजिस्टरी पंचनामा पण केला आहे, नोंद झालेली आहे सर्वांची। आमची शासनाकडे एकच मागणी आहे का सरसकट पंचनामे करून एकरी शेतकऱ्याला 1 लाखापर्यंत मदत द्यावी, जेणेकरून शेतकरी परत नव्याने उभं राहू शकेल आणि त्याचं झालेलं नुकसान थोड्याफार प्रमाणात का होईना पण भरून निघेल, अशी एक कळकळीची विनंती आहे आमची। एकंदरीत पाहता या मका उत्पादक शेतकऱ्यांची एकच विनंती आहे का एकरी 1 लाख रुपये अशी भरघोस मदत करा की जेणेकरून पुन्हा शेतकरी उभा राहील। उमेश पारिक, TV9 मराठी, पिंपळगाव नजीक, निफाड, नाशिक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।